झी मराठी, चर्चा ही होणारच। नगराध्यक्ष सुनील कानेकर स्वतः झाडू हाती, स्मशानभूमी व नदीकाठ परिसराची स्वच्छता, लोकसभागातून स्वच्छ चंदगडचा संकल्प, नागरिकांच्यातून अभिनंदनाचा वर्षाव। संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक दिवस स्वच्छतेसाठी या प्रेरणादायी संकल्पनेतून चंदगड शहरात भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। नगराध्यक्ष सुनील कानेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत ताम्रपर्णी नदीकाठी असलेल्या स्मशानभूमी व परिसराची संपूर्ण स्वच्छता करून समाजापुढे आदर्श निर्माण केला। या मोहिमेत चंदगड शहराचे नूतन नगराध्यक्ष सुनील कानेकर यांनी युवकांचा प्रत्यक्ष सहभाग घेत स्मशानभूमीतील कचरा, झाडझुडपांची साफसफाई, परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचा सामाजिक संदेश दिला। महिन्यातील एक दिवस गावाच्या स्वच्छतेसाठी व नागरिकांच्या आरोग्यासाठी देण्याचा संकल्प यावेळी अधोरेखित करण्यात आला। यावेळी बोलताना नगराध्यक्ष सुनील सुभाष कानेकर म्हणाले, आज आपण सर्वांनी मिळून जे स्वच्छतेचं कार्य केलंय त्यातून नागरिक व दुकानदारी रोज आपला परिसर स्वच्छ ठेवतील अशी अपेक्षा आहे। स्वच्छता हे केवळ मोहीम नसून ती आपली सवय बनली आहे। या स्वच्छता मोहिमेत सचिन सातवणेकर, बाळू डिसोजा, शामराव कुंभार, विवेक सबनीस, नंदू पवार, महेश पाटील, भोंगाळे साहेब, रमेश देसाई, विशाल कामत, विशाल जुवेकर, अमोल नागरे, गोविंद बांदेकर, बाळू लोहार, निखिल चौगुले, अभि पवार, रवी माडमगिरी, संकेत कुंभार, अनिकेत पाटील, सचिन नागरे व मयूर गावडे आदी कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले होते। नगराध्यक्षांनी स्वतः झाडू हातात घेऊन काम केल्याने नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश गेला असून ग्रामस्थांकडून या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे। संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छतेच्या विचारांना कृतीची जोड देणारी ही मोहीम चंदगड शहरासाठी प्रेरणादायी ठरते। सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, चंदगड।